कळंब आगारात भ्रष्टाचाराचा स्मार्ट धंदा. NCMC कार्डाच्या नावाखाली प्रवाशांची राजरोस लूट. प्रशासनाच्या मेहरबानीने खाजगी एजंटचा सुळसुळाट. 199 रुपयांच्या कार्डासाठी उकळले जात आहेत 230हून अधिक रुपये. ST महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड यांनी NCMC योजनेला कळंब आगारात भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. या ठिकाणी कार्ड काढणाऱ्या खाजगी एजंटकडून सर्वसामान्यांची राजरोसपणे लूट सुरू असून धक्कादायक बाब म्हणजे या लुटीला आगार प्रशासनाचेच मूक संमती असल्याचं चित्र दिसत आहे. शासकीय दरांना हरताळ फासणाऱ्या या एजंटवर तात्काळ कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी आता संतप्त प्रवाशांमधून होत आहे. शासकीय नियमांनुसार NCMC कार्ड काढण्यासाठी प्रवाशांकडून फक्त 199 रुपये शुल्क घेणे बंधनकारक आहे. मात्र कळंब आगारात बसणाऱ्या खाजगी एजंटने स्वतःचेच नियम लागू केले आहेत. हे कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून 230 रुपये आणि त्यापेक्षाही अधिकची रक्कम बेकायदेशीरपणे वसूल केली जात आहे. दररोज शेकडो नागरिक हे कार्ड काढण्यासाठी येतात. त्यावरून या लुटीचा आकडा लाखांच्या घरात जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना बस स्थानकावर मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तर दुसरीकडे या लुबाडणूक करणाऱ्या एजंटला मात्र आगार प्रशासनाने चक्क प्रशस्त रूम आणि इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सरकारी जागेत बसून जनतेला लुटण्याची मुभा या एजंटला कोणी दिली, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. उघडपणे सुरू असलेली ही लूट आगार व्यवस्थापकांच्या नजरेस का पडत नाही, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाच्या छत्रछायेखालीच हा प्रकार सुरू असल्याने या लुटीतील काही हिस्सा आगारातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या खिशात तर जात नाही ना, अशी शंका आता नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. जर प्रशासन यावर कारवाई करत नसेल तर याचा अर्थ अधिकाऱ्यांचे या एजंटला अभय आहे असेच म्हणावे लागेल. नागरिकांची लूट करणाऱ्या संबंधित एजंटची परवानगी तात्काळ रद्द करावी. जनतेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एजंटवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. या लुटीला साथ देणाऱ्या आगार अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. कार्ड वितरणासाठी नवीन, पारदर्शक आणि शासकीय दरात काम करणारी व्यवस्था उभी करावी, अशा मागण्या नागरिकांमधून केल्या जात आहेत. किती रुपये घेते तू? 230. काय नाही झालं का? बघू इकडे. किती रुपये घेतले तुमच्या? 230 घेतले का? 200 घेतले नाही, 30 घ्यायचं. प्लास्टिक काढून 30 कशाचे घेतात पुन्हा? काय माहिती आता, काय विचारतंय खाण्याचं म्हणून माणूस शिरतंय. ती पोस्टाने येत आहे जाऊन 1 महिने. होय, झालं का आजी तुमचं? झालं का? कुठली गाडी आहे? हा, किती घेतली तुमच्या? किती रुपये लागले? 230. हावरगावची. तुमचं झालं का? झालं माझं. होय, किती घेतले? किती रुपये घेतले? 230. 230 रुपये घेतले. झाले. किती वेळ लागला? किती वाजता आलता? आम्ही आलतो 7च्या गाडी. हा. पहिल्यांदा बारी होती, पण पोराला मागून मोबाईल घेऊन ये म्हणलं, ते आलाच नाही लवकर, म्हणून इतक्या वेळ थांबायचा. गुरुजी किती रुपये लागते? 230 लागते. हो, आणि महागाला 8 दिवसात 220 लागत होते. आता 10 वाढलं का? 199 लिहिलंय. आपण आता तिथं तुमच्या सोबत राहिलं 6 लागते. तुम्ही म्हणलं आता अजून 8 वाजायला ती असते काय बोलण्याचं तसंच लिहिलंय, पण आता नाही तर मग समजेने बंद करावं लागेल. हा,
हे 199 लिहिलंय आणि तुम्ही पैसे का जास्त घेता म्हणून पूर्ण बंद झालं पाहिजे. बरोबर आहे. पावती दिली आहे का? दिले की पावतीवर 200 रुपये आहेत. पावतीवर 200 रुपये आहेत. 200च आहेत. गुरुजी पावतीवर 200 रुपये. थांबा थांबा. झालं का तुमचं? बघू द्या त्यांनी. बघा बघा बघा. बोट लागा ना. माझं बोट लय पाठ दिली लागलं. झालं का आजी तुमचं? बोटच लागा ना. बर. पैसे किती म्हणले? किती लागतात म्हणले? 1 ते 230 30 आहेत का? 230 आहेत.